everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to see the plate of gold, this 8th standard English poem. So students, या व्हिडिओमध्ये आपण 8th standard मधील इंग्लिश पोयम द प्लेट ऑफ गोल्ड हे बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. One day there fell in great Banaras temple court, a wondrous plate of gold, whereon these words were writ. So one day, एक दिवस काय झालं, ग्रेट बनारस टेम्पल म्हणजे बनारसच्या एका मोठ्या मंदिरामध्ये, टेम्पल कोर्टमध्ये, मंदिराच्या आवारामध्ये देअर फेल अ वंडरस प्लेट ऑफ गोल्ड, एक वंडरस प्लेट ऑफ गोल्ड म्हणजे एक सोन्याचं पात्र, आकाशातून एक सोन्याचं पात्र खाली पडलं. सो एक दिवस बनारसच्या एका मंदिराच्या आवारात आकाशातून एक गोल्ड प्लेट म्हणजे सोन्याचं पात्र खाली पडलं. देअर ऑन दीज वर्ड्स वेअर रिट, ज्यावर हे शब्द रिट मीन्स रिटर्न, तर ज्यावर हे शब्द लिहिलेले होते. टू हिम हू लव्ड बेस्ट अ गिफ्ट फ्रॉम हेवन, त्यासाठी हू लव्ड बेस्ट अ गिफ्ट फ्रॉम हेवन, जो देवाचा निस्सीम भक्त आहे, जो देवावर खूप जास्त प्रेम करतो, त्यासाठी हे हेवनमधून म्हणजे स्वर्गातून एक गिफ्ट म्हणजे बक्षीस आहे, भेट आहे. सो अशा प्रकारचे शब्द त्या प्लेटवर लिहिलेले होते की जो देवाचा परमभक्त आहे त्यासाठी स्वर्गातून पाठवलेली ही भेट आहे. द प्रिस्ट मेड प्रोक्लेमेशन ॲट द मिड डे आवर each day, let those assemble who for virtue deem their right to heavens give the best. सो द प्रिस्ट, मंदिरातले जे पुजारी होते, त्यांनी प्रोक्लेमेशन मीन्स पब्लिक स्टेटमेंट, अनाउन्समेंट केली की रोज दुपारच्या वेळी ॲट द मिड डे आवर each डे लेट दोज असेंबल, त्या लोकांना बोलवण्यात येईल किंवा त्या लोकांनी यावं, हू फॉर व्हर्च्यू डीम देअर राईट टू द हेवन्स गिफ्ट, ज्यांना असं वाटते की ते सद्गुणी आहेत. व्हर्च्यू डीम मीन्स जे स्वतःला सद्गुणी समजतात, अँड देअर राईट टू हेवन्स गिफ्ट, आणि त्यांना असं वाटते की स्वर्गावरून जे गिफ्ट आलेलं आहे, स्वर्गातून जे गिफ्ट आलेलं आहे त्यावर आपलाच अधिकार आहे. त्या लोकांनी मंदिरामध्ये यावं. अँड वी विल हिअर द डीड्स ऑफ मर्सी डन, त्यांनी जे चांगले कर्म केलेले आहेत त्या चांगले कर्म त्यांचे आम्ही ऐकून घेऊ. अँड सो ॲडजस्ट मीन्स जजमेंट, आणि आम्ही त्यावर निर्णय देऊ की कोणाला हे गिफ्ट भेटलं पाहिजे. सो अशा प्रकारे जो प्रिस्ट होता त्यांनी सर्व गावामध्ये अनाउन्समेंट केली. द न्यूज रॅन स्विफ्ट ॲज लाईट ॲज सून फॉर एव्हरी क्वार्टर. सो अशा प्रकारे ही जी न्यूज होती रॅन स्विफ्ट ॲज लाईट म्हणजे प्रकाशाच्या वेगाने सगळीकडे पसरली. अँड सून फ्रॉम एव्हरी क्वार्टर, आणि प्रत्येक क्वार्टरमधून, प्रत्येक कॉर्नरमधून केम नोबेल अँड मुन्शीज, हर्मिट, स्कॉलर, होलीमॅन अँड ऑल रिनाउड, सर्व गावातील कोपऱ्यामधून जे श्रीमंत लोक होते, मुन्शीज होते, हर्मिट मीन्स संन्यासी होते, स्कॉलर्स होते, होलीमॅन मीन्स धार्मिक लोक होते, अँड ऑल रिनाउड, आणि सर्वचे सर्व वेल नोन लोक म्हणजे सर्वचे सर्व गावातील प्रख्यात लोक जे आहेत ते फॉर ग्रेशियस ऑर स्प्लेंडिड डीड्स, ज्यांना असं वाटत होतं की त्यांनी अत्यंत चांगले कामं, स्प्लेंडिड मीन्स उत्कृष्ट, ज्यांनी आपल्या आयुष्यात चांगले कामं केलेले आहेत, चांगले कर्म केलेले आहेत, असे सर्व लोक हे मंदिरामध्ये येऊ लागले. मीनवाईल द प्रिस्ट इन सोलम काउन्सिल सॅट अँड हर्ड व्हॉट ईच हॅड डन टू मेरिट बेस्ट द गिफ्ट ऑफ हेवन. तर मीनवाईल जे प्रिस्ट होते मंदिरातील म्हणजे जे पंडित लोक होते, इन सोलेम काउन्सिल, त्यांची एक काउन्सिल बसली, एक मीटिंग बसली, आणि दे हर्ड व्हॉट ईच हॅड डन टू मेरिट बेस्ट द गिफ्ट ऑफ हेवन, आणि जे क्लेमेंट्स म्हणजे दावेदार येत होते मंदिरामध्ये त्या हेवनच्या गिफ्टसाठी, त्या सर्वांचं म्हणणं, त्या सर्वांचे चांगल्या कर्मांबद्दल ही काउन्सिल, ही मीटिंग जी होती प्रिस्टची ती ऐकून घेत होती. सो फॉर अ इयर द क्लेमेंट्स केम अँड वेंट, अशा प्रकारे जेवढे क्लेमेंट्स होते ते वर्षभर येत जात राहिले. वर्षभर क्लेमेंट्स आले, त्यांनी आपले चांगले कर्म मंदिरातील पुजाऱ्यांसमोर ठेवले आणि हेवनच्या गिफ्टवर आपला दावा सांगितला. ॲट लास्ट, आफ्टर पेशंट weighing of worth of all, the priest bestowed the plate of gold on one who seemed the largest lover of the race. So at last, शेवटी, आफ्टर अ पेशंट वेईंग ऑफ द वर्थ ऑफ ऑल, पेशंट वेईंग म्हणजे जजिंग, पेशंटली, सो सगळ्यांना पेशंटली जज केल्यावर, ऑफ वर्थ ऑफ ऑल, सर्वांची जी वर्थ आहे, सर्वांची जी किंमत आहे, सर्वांची जी योग्यता आहे ती योग्य प्रकारे जज केल्यावर, द प्रिस्ट बिस्टोड द प्लेट ऑफ गोल्ड ऑन वन, जो प्रिस्ट आहे, प्रिस्ट जे होते त्यांनी प्लेट ऑफ गोल्ड जी आहे म्हणजे सोन्याचं पात्र ते एका व्यक्तीला द्यायचं ठरवलं, हू सीम द लार्जेस्ट लवर ऑफ द रेस,
तो रेसमधील सर्वात लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा लवर म्हणजे सर्वात मोठा देवाचा भक्त जो आहे तो वाटत होता. अशा व्यक्तीला त्यांनी ठरवलं की हे गिफ्ट द्यावं. whose whole estate within the year had been parted among the poor. ज्यांनी आपली संपूर्ण इस्टेट एका वर्षाच्या आत parted means distribute. एका वर्षाच्या आत त्यांनी आपली सर्व इस्टेट गरिबांमध्ये डिस्ट्रीब्यूट केली होती, वाटून दिली होती. त्यामुळे त्याला गिफ्ट द्यायचं ठरलं. This man, all trembling with his joy, advanced to take the golden plate. When lo, at his finger's first touch, it changed to basest lead. So this man, तो व्यक्ती, all trembling with joy, त्याला अत्यंत आनंद झाला. Advanced to take the golden plate, आणि तो golden plate घ्यायसाठी पुढे आला. When lo, at his finger's first touch, पण जेव्हा त्याने golden plate ला सोन्याच्या पात्राला टच केलं, it changed to basest lead. ते सोन्याचं पात्र जे होतं त्याचं रूपांतर बेसेस लीड म्हणजे लीडमध्ये लीड धातूच्या पात्रामध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे जे सोनं होतं तिचं चीप लीडमध्ये कन्वर्शन झालं. ऑल स्टूड अगॉस्ट बट when the hapless claimant dropped it clanging on the floor. All stood aghast, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अगॉस्ट मीन्स शॉक, सर्वजण शॉक झाले. बट वेन द हॅपलेस क्लेमेंट, पण जेव्हा ते हॅपलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट क्लेमेंटनी त्या दुर्दैवी दावेदाराने ड्रॉप्ड इट क्लँगिंग ऑन द फ्लोअर, ते त्याच्या हातातील पात्र खाली जमिनीवर पाडलं. हेवन्स गर्डन वॉज अगेन ट्रान्सफॉर्म टू शायनिंग गोल्ड. हेवनचं जे गिफ्ट होतं ते अगेन शायनिंग गोल्डमध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे जेव्हा त्याच्या हातामध्ये ती गोल्ड प्लेट गेली तिचं रूपांतर लीडमध्ये झालं, आणि जेव्हा त्यांनी ती सोडून दिली ती अगेन तिचं रूपांतर गोल्डमध्ये झालं. याचा अर्थ सरळ होता की हेवन गिफ्टनी त्या माणसाला नाकारलेलं होतं. सो फार अनदर 12 months sat he preached and judged. Thrice they awarded, thrice did heaven refuse the gift. सो अशा प्रकारे अजून 12 month म्हणजे अजून 12 महिने जे प्रिस्ट होते त्यांनी लोकांना जज केलं. थ्राइस दे अवॉर्डेड, 3 वेळा त्यांनी कोणाला तरी ते गिफ्ट देऊ केलं, ती भेट देऊ केली. थ्राइस डिड हेवन रिफ्यूज द गिफ्ट, 3 वेळा हेवनच्या गिफ्टनी त्या लोकांना रिफ्यूज केलं, त्यांना नाकारलं. Meanwhile, a host of poor, maimed beggar in the street lay all about the temple gate, in hope to move that love whereby each claimant hoped to win the gift. मध्यंतरी जेवढे गरीब, पुअर, मेम्ड मीन्स अपंग भिकारी होते जे मंदिराच्या गेट समोर रस्त्यावर बसलेले असायचे, इन होप टू मूव दॅट लव वेअरबाय each claimant hoped to win the gift. तर जे क्लेमेंट्स तिथे गिफ्ट म्हणजे स्वर्गातील जे गिफ्ट आहे, गोल्ड प्लेट आहे, ते जिंकायसाठी येत होते, त्यांचं लक्ष ते भिकारी आपल्याकडे खेचून घेत होते. And well for them it was if gold be charity. आणि त्यांच्यासाठी पण, भिकाऱ्यांसाठी पण एक पर्वणीच होती, कारण जेही क्लेमेंट्स तिथे यायचे ते भिकाऱ्यांना जास्तीत जास्त भीक देत होते, हे सिद्ध करायसाठी की ते किती दानशूर आहेत आणि त्यांचं कशा प्रकारे देवावर जे आहे ते प्रेम आहे, म्हणजे त्यांना, आणि ते कशा प्रकारे त्या गोल्डन प्लेटचे प्रमुख दावेदार आहेत हे सिद्ध करायसाठी ते सदळ हाताने भिकाऱ्यांना भीक वाटत होते. For every pilgrim go to the temple gate praised God that love might thus approve itself before the test, and so coin rain freely on the outstretched hand. प्रत्येक पिलग्रीम म्हणजे प्रत्येक भक्त जो तिथे जात होता टेम्पलच्या गेटवर, त्याला वाटायचं की आपण देवाला खुश केलं पाहिजे. सो कॉइन्स रेन फ्रीली ऑन द आउटस्ट्रेच हँड. त्यामुळे मंदिराबाहेर जेवढे भिकारी होते त्यांच्या सर्वांना लोकांनी सदळ हातांना भीक देणे, दक्षिणा देणं सुरू करून दिलं. But none of those who gave so much as turned to look into the poor sad eyes of them that begged. पण कोणीही ते जे बिचारे गरीब भिकारी होते त्यांचे जे पुअर सॅड आईज होते, म्हणजे त्यांचे जे दुःखानं भरलेले डोळे होते, त्यांच्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही. ते सर्व लोक त्या भिकाऱ्यांना पैसे तर देत होते, पण त्यांचे जे दुःख आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या भावना ते लोक समजून घेत नव्हते किंवा समजून घ्यायचा त्रास घेत नव्हते. And now the second year had almost passed, but still the plate of gold by whomsoever touched was turned to lead. आणि अशा प्रकारे सेकंड इयर पास्ट, सेकंड इयर म्हणजे दुसरं वर्ष सुद्धा निघून गेलं. बट स्टील द प्लेट ऑफ गोल्ड बाय हुमसोवर टच्ड, पण अजूनही ज्यांनी कोणी त्या प्लेटला टच केलं, त्या प्लेट ऑफ गोल्डला, सोन्याच्या पात्राला स्पर्श केला, वॉज टर्न टू लीड, ते सोन्याचं पात्र लीडमध्ये टर्न झालं, कन्वर्ट
झालं. म्हणजे त्या सोन्याच्या पात्राने अजूनही कोणालाच स्वीकारलेलं नव्हतं. At length there came a simple peasant, not aware of that strange contest of the gift of God. So सरतेशेवटी एक सिंपल peasant means farmer, एक शेतकरी. तर एक साधा शेतकरी तिथे आला. He was not aware of that strange contest of the for the gold gift of God. आणि त्याला त्या कॉन्टेस्ट बद्दल म्हणजे जे गिफ्ट जिंकायसाठी जी स्पर्धा चालू होती त्या स्पर्धेची त्याला जराशी कल्पना नव्हती. टू पे अ वाव विदिन द टेम्पल, तो फक्त देवाचं दर्शन करण्यासाठी माथा टेकण्यासाठी तिथे मंदिरामध्ये आला होता. ॲज ही पास्ड अलॉंग द लाईन ऑफ श्रिवेल्ड बेगर्स, आता जसा तो त्या श्रिवेल्ड मीन्स ड्राईड अप अँड रिंकल्ड त्या कोमेजलेल्या म्हाताऱ्या भिकाऱ्यांजवळून जसा तो पुढे जाऊ लागला, ऑल हिज सोल वॉज मूव्ड विदिन हिम टू स्वीट पिटी अँड द टीयर्स वेल्ड अप अँड ट्रम्बल्ड इन हिज आईज, त्याचं मन जे होतं ते आतून हादरून गेलं. जसा त्या भिकाऱ्यांजवळून तो पुढे चालला होता त्या भिकाऱ्यांचं दुःख बघून त्याला आतून खूप दुःख झालं. स्वीट पिटी अँड द टीयर्स वेल्ड अप अँड ट्रम्बल्ड इन हिज आईज, आणि त्याचे डोळे त्या भिकाऱ्यांचं दुःख बघून त्या बिचाऱ्या पिझंटचे डोळे जे आहेत ते भरून आले. म्हणजे इतरांचं दुःख बघून त्याला सुद्धा दुःख झालं. Now by the temple gate there lay a poor sour creature, blind and shunned by all. But when the peasant came and saw the sightless face and trembling maimed hand, he could not pass, but knelt. So by the temple gate, टेम्पलच्या गेट जवळ, there lay a poor sour creature, तिथे एक गरीब बिचारा व्यक्ती बसलेला होता. He was blind and shunned by all, तो आंधळा होता. अँड शन म्हणजे दूर लोटणे, दुर्लक्ष करणे, इग्नोर, तर त्याला सर्वांनी दूर लोटलेलं होतं, त्याच्याजवळ कोणीही बसलेलं नव्हतं. बट वेन द पिझंट केम, पण जेव्हा पिझंट तिथे आला, अँड सॉ द साइटलेस फेस, त्याने त्या व्यक्तीचा चेहरा बघितला, अँड ट्रम्बलिंग मेम्ड हँड, आणि त्याचे थरथरणारे अपंग हात त्याने बघितले. ही कुड नॉट पास, तर तो पिझंट पुढे जाऊ शकला नाही. बट नेल्ड, तर तो त्याच्याजवळ बसला. अँड टूक बोथ पाम्स इन हिज, त्याने त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आंधळ्या भिकाऱ्याचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले. अँड सॉफ्टली सेड, आणि हळुवारपणे तो त्या भिकाऱ्याला म्हणाला, ओ दो माय ब्रदर बिअर माय ट्रबल ब्रेवली, तो त्या भिकाऱ्याला म्हणाला की ओ दो माय ब्रदर, अरे माझ्या बंधू किंवा भावा, बिअर दे ट्रबल ब्रेवली, तुझं जे ट्रबल आहे, तुझे जे दुःख आहे ते ब्रेवली म्हणजे हिमतीने त्यांना सामोरे जा, त्यांना सहन कर. गॉड इज गुड, देव चांगला आहे, तो आपल्यावर लक्ष ठेवेल, तो आपलं सर्वांचं चांगलं करेल. अशा प्रकारे ज्या भिकाऱ्याकडे इतर कोणी लक्ष देत नव्हतं त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी प्रेमाचे 2 शब्द हा पिझंट बोलला. देन ही क्रॉस अँड वॉक स्ट्रेट वे अक्रॉस द कोर्ट, आणि तो तिथून उठला आणि सरळ सरळ कोर्टमध्ये म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये जाऊ लागला. अँड एंटर्ड वेअर दे wrangled ऑफ देअर डीड्स ऑफ लव्ह बिफोर द प्रिस्ट, आणि तो त्या आवारामध्ये गेला मंदिराच्या, जिथे इतर लोक आलेले होते, इतर क्लेमेंट्स दावेदार आलेले होते. अँड दे wrangled म्हणजे भांडणे, तर ते प्रिस्ट सोबत भांडत होते कशा प्रकारे त्यांना ते हेवनचं गिफ्ट भेटलं पाहिजे, त्यासाठी ते प्रिस्ट सोबत म्हणजे पंडित सोबत भांडत होते. आणि तिथे हा पिझंट जो आहे तो गेला. बट त्याला त्या रेसबद्दल, त्या कॉम्पिटिशनबद्दल जराही कल्पना नव्हती. A while he listened sadly, then had turned away, but something moved the priest who held the plate of gold to beckon to the peasant. थोडा वेळ त्या पिझंटनी त्यांचं म्हणणं ऐकलं, त्यांचं बोलणं सॅडली म्हणजे दुःखाने त्या लोकांचे भांडण त्याने ऐकले. आणि तो जेव्हा जाऊ लागला, समथिंग मूव्ड द प्रिस्ट, तर प्रिस्टला काहीतरी जाणवलं, म्हणजे पंडित जो होता त्याला काहीतरी जाणवलं. हू हेल्ड द प्लेट ऑफ गोल्ड, ज्याच्या हातामध्ये गोल्ड प्लेट होती. टू बेकन टू द पिझंट, आणि त्याने पिझंटला, बेकन मीन्स कॉल, आवाज देणे, त्याने पिझंटला आवाज दिला. सो ही केम नॉट अंडरस्टँडिंग अँड ओबेड, तर तो आला, त्याला काही समजत नव्हतं की त्याला कशाला आवाज देण्यात आला होता. बट ही ओबेड, त्यांनी पंडितची जी आहे ती आज्ञा मानली. अँड स्ट्रेच हिज हँड अँड टूक द सॅक्रेड वेसल, त्याने आपला हात पुढे केला. अँड दॅट सॅक्रेड वेसल म्हणजे जे पवित्र पात्र होतं ते आपल्या हातामध्ये त्याने घेतलं. लो इट्स शोन विथ थ्राइस इट्स फॉर्मर लश्चर अँड अमेज देम ऑल, आणि जसं त्याने ते पात्र आपल्या हातामध्ये घेतलं तसं ते सोन्याचं पात्र अजूनच चांगल्या लश्चर मीन्स चमक,
तो अजूनच आधीपेक्षा जास्त प्रमाणात चमकू लागलं, जास्ती चमकू लागलं. and amazed them all. आणि सर्वच लोकांना हे बघून आश्चर्य वाटलं. Son, cried the priest, rejoice, the gift of God is thine. Son, priest म्हणाला, rejoice, आनंद व्यक्त कर, the gift of God is thine means yours. हे देवाचं गिफ्ट तुझं आहे, तुला भेटलेलं आहे. Thou loved best, जो सर्वांवर प्रेम करतो, जो देवाचा परमभक्त आहे, अशा तुला हे देवाचं गिफ्ट मिळालेलं आहे. And all made answer, it is well, and one by one departed. आता सर्वांनाच आन्सर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. सर्व लोक तिथून एक एक करून निघून गेले. तो पिजंट खाली बसला, त्याने देवाची प्रार्थना केली. बोईंग हिज हेड अबाव द गोल्डन प्लेट, त्या गोल्डन प्लेट पुढे तो माथा झुकून आपलं डोकं झुकून खाली वाकला. अँड ओव्हर हिज सोल लाईक मॉर्निंग स्ट्रीम द लव्ह ऑफ गॉड, आणि त्याच्या आत्म्यामधून देवासाठीचं प्रेम वाहू लागलं. म्हणजे अजूनही त्याला गिफ्ट भेटलं होतं तरी तो इतर लोकांसारखा स्वार्थी नव्हता. अजूनही तो देवाची प्रार्थना करत होता आणि देवाला धन्यवाद म्हणू लागला. देवासाठी त्याचं प्रेम कमी झालेलं नव्हतं. सो अशा प्रकारे ही होती पोयम द प्लेट ऑफ गोल्ड. जेम्स हेनरी ले हंट यांनी लिहिलेली ही पोयम